मार्केटमध्ये बघितलेलं आहे की खूप सारे व्यावसायिक असतात की त्यांचे खरंच काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेममुळे किंवा काहीतरी त्यांचा नशिबाचा भाग असतो किंवा स्पॉट चुकलेला असतो त्याच्यामुळे की त्यांची त्याच्यात काही चुकी राहत नाही, काही ह्या गोष्टींमुळे तो व्यवसाय वगैरे बंद पडतो. पण आपण दुसरे पण लोक बघितलेले की ज्यांचं खूप सुरळीत चांगलं दुकान चालू असतं, वर्ष झालेलं असतं, 1.5 वर्ष झालं असतं, सगळं काही सुरळीत चालू असतं. एक लक्ष्मी आल्यानंतर काही काही गोष्टी मग आपण प्रदर्शन करतो, दिखाव्यासाठी काही गाड्या वगैरे घेणं, अति दिखावा करणं, ह्या सगळ्या गोष्टी काय होतात की काही काही वेळा नजरेत येतात किंवा नजर लागते, अशा प्रमाणात पण काही गोष्टी होतात. आणि एकदा आपण त्या हवेत गेल्यानंतर आहे ना, तर खूप काही आपण असे डिसिजन घेतो, आपलं खरंच ते डिसिजन घेतल्यावर ते सक्सेसच होणार आहे, सगळं चांगलंच होणार आहे. काय होतं की काही काही चुकीच्या डिसिजन मुळे ना आपलं जे काही सुरळीत चालू असतं ना ते सुद्धा डिस्टर्ब होऊन जातं. आणि आपण जेवढा काही दिखावा केलेला राहतो, तर दिखावा केल्यानंतर काय राहतं की लोकांना सगळं दिसलं राहतं की खूप काही आहे, याच्याकडे भरपूर कमवलं वगैरे. तर मग जेव्हा आपली कंडिशन डाऊन होते, आपल्याला काही चुकीच्या निर्णयामुळे आपण डिस्टर्ब होतो, आपला व्यवसाय डिस्टर्ब होऊन जातो, तर मग काय होतं की नंतर आहे ना पश्चातापाची वेळ येते आणि तो पश्चाताप आपल्याला म्हणजे सहन नाही करता येत, आपली नंतर चिडचिड व्हायला लागते. त्याच्यामुळे जी लक्ष्मी आपल्याकडे जशी आलेली ना ती संयमाने आपण आपला व्यवसाय चालवला पाहिजे.